नमस्कार. आमच्या छोट्या डिजिटल दुनियेमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आलो आहे कुठे मेल्याला आलोय. आणि बाबा लावतोय कार. आणि आज मी घेणार आहे खूप मला चांगला घ्यायचा होता. आईच्या पाठीला होतो. आमच्या इथे खारघर मध्ये मस्त मेला लागलाय. छान सुंदर आहे बघा. हे बघा काही ह्याच्यात जायचं ह्याच्यातला किस्सा आठवतोय का? आई मला सांगणार सगळा किस्सा सांगणार. त्याआधी आपण प्रदर्शनमध्ये एंटर करूयात. हँडलूम अँड हँडीक्राफ्ट बाजार. इथे मस्त मस्त काचेची भांडी आहे, चिनी मातीची भांडी आहे, शो पीसेस आहे. त्याने ठरवलंय मला चुना लावायचा. सो आता बघूयात कितीचा चुना लावतोय ते. किती सुंदर सुंदर शो पीसेस आहेत. मस्तच वाव है ना. इथे सगळे हे शो पीसेस आहेत आणि मस्त मी आहे, छान. बनवलेले सगळे रातभर मेहनत करून. बघितलं, रात्रभर मेहनत करून त्याने शो पीसेस बनवलेले. तर ऐकलं? आमचे आहो सुद्धा आलेत. आता बघूया छान छान. पहिले त्यांना त्याच्यातलं पाचकच जास्त आवडतं है ना. आपण चेक करूयात पाचक आहे की नाही. ठीक आहे चलो. तर साहेबांची एंट्री झालेली आहे. आम्ही शोधायला जातोय पाचक. पण त्याआधी मला दिसलेले हे आहे मोठे मोठे गालीचे आहेत आणि खूप छान आहेत. मस्त आहेत. वाव हा पण सुंदरच आहे. सुंदर आहे हा. हे घ्यायचंय मला. मी चेअर सुद्धा येस मला हे घ्यायचं आहे. बट मारायचं लाटणं. हे आहे काही मारायचं लाटणं. ह्याच्याने आपण मारू शकतो. मी तुला मारणार याच्याने. हे सगळे लाकडी घरात किचन मध्ये लागणारे वस्तू. पोळपाट लाटणं, परत चमचे उलटणं. बघितलं, मी बोलत असताना टेडीला बोलायचंच असतं. यस. तुम्हाला हा छान सुंदर शो पीसेस मला दाखवायचा होता, पण टेडी बघ. वा हे असं सगळं झालंय. किती सुंदर सुरेख आहे बघा. इथे खुर्च्या आहे, डायनिंग टेबल आहे मस्त. इथे हा एक आहे. वाव सुंदरच आहे हा सेट. मस्तच आहे. हे सगळे कॉफी टेबल आहेत. वाव इथे पाळणे झुले आहेत. वाव हे सगळे अँटिक पीस मध्ये येतात. सो पण हे छान वाटतात अँटिक पीस. Yes. अगेन कॉफी टेबल. हा डायनिंग सेट आहे. हा डायनिंग सेट पण सुंदर आहे. वाव पण छान डायनिंग सेट. हा एक आहे. इथे पण आहे. सोफाज आहे. डायनिंग सेट आहे. सुंदर आहे. छान छान आहे. चलो आपण बघूयात पुढे. तर सगळं छान छान बघून फायनली टेडीला टेडीची वस्तू मिळालेली आहेत. यस. आणि टेडीने बरीच शॉपिंग केलेली आहे, पण आम्हाला जे हवं होतं ते मिळालेलं नाही. नाव आमचं आवडतं ठिकाण पण आम्हाला नाही खायचं. आम्ही डाएटवर आहोत. सो आम्ही नाही खाणार आहोत, नाही घेणार आहोत. वाव वा वा वा. मसाला घेणार आहेस? हे सगळे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी मसाला, लाल तिखट, हे सगळे लोणचे. घेणार लोणचं वगैरे काही? हा हे सगळे बडीशोप्स. मुखवास. तर आम्ही खाऊ गल्लीच्या इथे आलेलो आहोत. बट आम्ही हे काही खाणार नाही आहोत कारण आमची चालली आहे डाएट. खाण्याकडे दुर्लक्ष करून मी माझ्या आवडत्या ठिकाणी आलेली आहे, ते म्हणजे बांगड्या. मला फार बांगड्या कलेक्ट करायला आवडतात. माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे. टेडीला सुद्धा टेडीच्या सिस्टरसाठी काहीतरी घ्यायचं आहे. डॅडीने मला इथे विचारलं विशूची साईज काय आहे. विशू ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. 50ला 4 आहे. तो ठरव. बघितलं, तू ठरव असं म्हणून मोकळे झाले. ही
विश तुम्हाला आवडलेली माझ्या विशूसाठी कॉमेंट्सवरती सांगा. तुम्हाला मी सांगतो विशू कोण आहे, माझी बहीण आहे. टॅडीला माहीत नाही, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे विशू कोण आहे ते. प्रेमाने साहेबांना मी विचारलं होतं, त्यांनी तोंडावर माझा अपमान करून शेवटी मी फायनली माझ्या पसंतीच्या बांगड्या घेतलेल्या आहेत. तर टेडी असा का लागतोय सांगते मी तुम्हाला. ही जी बोट आहे ह्या बोटमध्ये टेडी बसलेला होता आमच्या बरोबर. आता बाबा सांगतील पुढे टेडीची रिॲक्शन त्या वेळेला काय होती, आणि ज्या ज्या वेळेला आम्ही हिला बघतो, या बोटला बघतो, त्या त्या वेळेला आम्हाला तो किस्सा आठवतो. आता हे सांगणार टेडीचे बाबा तुम्हाला. ऐका आता काय झालं होतं. टेडी प्लीज. मेरी फट रही है चलो मेरी फट रही है. तर टेडी जेव्हा हा असा वरती गेला होता, ही बोट अशी वरती गेली होती, तेव्हा टेडीची रिॲक्शन होती, अंकल बंद करो मेरी फट रही है. टेडी तुम्हाला काय बोलायचंय. तर असा होता तो किस्सा. आणि आम्ही जेव्हा जेव्हा तिला बघतो बोटला तेव्हा आम्ही सांगतो जायचं का आपल्याला टेडी बसायला त्याच्यामध्ये, तर त्यांनी सरळ नाही म्हणून सांगतो आणि पळून जातो तिथून. येस, टेडीची फाटलेली होती त्यावेळेला, आणि जेव्हा आम्ही ते बघतो आम्हाला ते आठवतं. चला तर साहेब घेत आहेत, काय घेत आहेत, कवट. आणि हे सगळे लहानपणीच्या आपल्या आठवणी जे गोळा करतोय आम्ही. वाव, तोंडाला पाणी सुटतं बघून सगळं. ही चिंच, आम्ही शाळेत असताना हे सगळं खाल्लेलं आहे. आणि ऑब्व्हियसली आपल्या चाइल्डहुड मेमरीज ह्याच होत्या. यू वांट गो देयर. जाना, देखो जाना है आपको, उसमें बैठना है. बैठना नहीं जाना. सो कोणाला हे आवडतं याच्यामध्ये जायला खेळायला. मला तर खूप आवडायचं. जसे जसे मी मोठी झाली तसं तसं सगळ्यांनी मला सांगितलं तुम्ही इथे येऊ शकत नाही. एकदा चेक करूया. मला घेतो. नाही घेणार, तुला तर बिलकुल नाही घेणार. कॉल केली होती मी जाऊ शकतो. त्यांना विचारलं की मी जाऊ शकतो का, तर ते म्हणाले हो, आणि मला फक्त तिकीट काढावं लागलं. तिकीट काढून झाल्यानंतर मी जाऊ शकतो. त्याला तिकडे जायचं, जाऊ देऊयात. काय घोटाळा यार, एकदाच गेलोय मी वर्षातून एकदा. दर आठवड्याला एकदा जायचं. लिटल वर्ल्डच्या समोर दर आठवड्याला दर रविवारी जायचं. दर रविवारी असं 5 वर्ष गेलंय. मला याच्यात जायचं. दर रविवारी जायचं. येस येस. आता नाही. नाही नाही तिकडे नाही आहे, ती लहान लहान पोरांची. बोललो नको ना, तिकडे विचारलं मी. 50 अपर नाही अलाउड आहे. 50 नाही आहे. 50 आहे तुझी. तुझं 70 आहे. तुझं वेट 70 kg आहे. 70 ओनली 50 त्या अंडर. बट सॉरी नाही करू शकतो. या रुपयात मी रस्ते घेऊन जा. चवन्नी दिली मला. चवन्नी दिली. 1 रुपयात जर घेऊन जात असतील, अलाउड असेल तर जा म्हणतोय. 50 रुपये. चल मला. हा, 1 रुपयात कसे कमी. नेक्स्ट टाइम. त्यांच्या पायाला लागलाय आणि कसे चालताय बघा बिचारे. आमच्या साहेबांच्या पायाला लागलेलं असताना सुद्धा ते आम्हाला फिरायला घेऊन आले, त्याबद्दल धन्यवाद साहेब. आता आम्ही जातोय घरी. त्याआधी हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळपासून आम्ही बाहेर होतो, खूप हेडेक दिवस गेला होता. आता फायनली मी मेल्याला बाय बाय करून घरी जाते. आम्ही धरलाय आमच्या घराचा मार्ग. आणि तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. आमचा टेडी चवन्नी घेऊन घरी आलेला आहे. आणि फायनली माझं घर बघून मी सुटकेचा श्वास सोडलेला आहे. होम स्वीट होम. तर मी हा ब्लॉग संपवते. बाय.